रायगड जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की अलिबाग नगर परिषद नेहमीच चर्चेत राहिली आहे। आता निवडणुकीची घोषणा होताच सर्व पक्ष हल्लेत, मात्र सर्वांचं लक्ष एका प्रश्नावर केंद्रित झालंय। शेतकरी कामगार पक्ष अध्यक्षपदासाठी कोणत्या महिला चेहऱ्यावर विश्वास ठेवणार? यावेळी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने शेकाप समोर योग्य, जनमान्य आणि प्रभावी महिला उमेदवार निवडण्याचं मोठं आव्हान उभं आहे। शेकापमध्ये सध्या मानसी म्हात्रे, अक्षया नाईक आणि सुप्रिया पाटील ही तीन नावं सर्वाधिक चर्चेत आहेत। मानसी म्हात्रे अनुभवी, संघटनात्मक, खोलवर रुजलेली कार्यकर्ते, अक्षया नाईक तरुण, शिक्षित, नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत, तर त्यांच्या मागे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचं बळ आहे। सुप्रिया पाटील म्हणजेच माजी आमदार जयंत पाटील यांच्या पत्नी आणि प्रशांत नाईक यांच्याच भगिनी। दरम्यान विरोधकांनी ही तयारी सुरू केली आहे। राष्ट्रवादीकडून कविता ठाकूर, काँग्रेसकडून श्रद्धा ठाकूर आणि ॲडव्होकेट वैशाली बंगेरा या नावांची चर्चा आहे। तर स्थानिक वर्तुळात बोललं जात आहे की प्रवीण आणि कविता ठाकूर यांच्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी मदत केली होती, त्यामुळे समीकरण अधिकच गुंतागुंतीचं झालंय। शेकापच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व संभाव्य उमेदवारांवर सर्वेक्षण अहवाल मागवला असून संघटनात्मक बळ, जनाधार आणि लोकांतील स्वीकारार्हता यावरच अंतिम निर्णय होणार आहे। अलिबागचं राजकारण मात्र केवळ पक्षीय नाहीये, तर नातेसंबंधही इथं तितकंच प्रभावी आहेत। माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या आदिती नाईक या शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सून आहेत, तर त्यांच्या दोन बहिणींपैकी एक जयंत पाटील यांच्या पत्नी आणि दुसरी भाजपचे माजी आमदार सुभाष म्हणजेच पंडित शेठ पाटील यांच्या पत्नी आहेत। म्हणजेच एकीकडे सोयरीक शिंदे गटात तर दुसरीकडे निष्ठा शेकापकडे, अशा गुंतागुंतीच्या नातेसंबंधाच्या छायेत निवडणूक रंगणार आहे। म्हणून सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय प्रश्न तो म्हणजे अलिबागमध्ये नातं टिकवणार की राजकारण। या निवडणुकीचा निकाल फक्त नगर परिषदेचा अध्यक्ष ठरवणार नाही, तर तो शेकापच्या भवितव्याचा आणि रायगडच्या पुढच्या दशकातील राजकीय समीकरणाचा आराखडा तयार करणार आहे। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे सोयरीक सांभाळतात की पक्षनिष्ठा, हाच प्रश्न आता अलिबागच्या राजकारणाला पेटवतोय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।